हाय फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल इन्कमच्या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहे 3 गोल्डन रूल्स आयबीपीएस पॅटर्नचे प्रश्न सोडवण्यासाठी। तर बऱ्यापैकी लोकांना असं वाटतं की आयबीपीएस पॅटर्नचे प्रश्न खूप अवघड असतात, आम्हाला सोडवता येत नाहीत, त्याच्यामध्ये खूप चुका होतात, आमचे उत्तरं चुकतात, खूप अशा गोष्टी होत असतात। पण रूल्स माहिती नसल्यामुळे तुमचे उत्तरं चुकतात हे तुम्हाला माहिती पाहिजे। यासाठी आपण लेक्चर घेतलेले सेपरेट दोन पार्ट आपले अवेलेबल आहेत आयबीपीएस पॅटर्नचे, जे आपण 100 रूल्स बघत आहे। ठीक आहे, तर लेक्चर तुम्ही बघू शकता। त्यामध्ये ते लेक्चर अटेंड करून बऱ्याच लोकांना फायदा झालेला आहे। ठीक आहे, बऱ्यापैकी लोकांची उत्तरं बरोबर यायला लागतात आपल्या लाईव्ह लेक्चर मध्ये। तर 3 गोल्डन रूल्स आपण बघणार आहे, जेणेकरून एमसीक्यू आला तुमच्या एग्जाम मध्ये तर तो एमसीक्यू तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि तुमचा वेळ वाचणार आहे नक्कीच। ठीक आहे, चला तर सुरू करू आपण। तत्पूर्वी बघा, शिक्षक पात्रता भरती म्हणजे टीईटी साठी आपण बॅच लॉन्च केलेली आहे। यामध्ये तुमचं पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, दोन्ही पेपरची आपण एकत्रित तयारी तुमची करून घेतोय। याचे फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य बघा काय आहे, यामध्ये तुमची बेसिक पासून तयारी पूर्ण केली जाणार आहे। ठीक आहे, आपण लाईव्ह लेक्चर सुद्धा यामध्ये देणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे डाऊट सॉल्व्ह करू शकता। यामध्ये फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी असणार आहे ही बॅच, म्हणजे लिमिटेड सीट्स आपल्याकडे आहेत। त्यानंतर टेस्ट सिरीज नोट सगळं पॅटर्न नुसार तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे। ठीक आहे, लेक्चर अनलिमिटेड टाइम तुम्ही बघू शकता। जर लाईव्ह लेक्चर मिस झालं तर तेच लेक्चर पुन्हा अटेंड करू शकता अनलिमिटेड टाइम। ठीक आहे, हे सगळे फीचर्स आहेत या टीईटी बॅचचे। तर या बॅचला जॉईन होण्यासाठी स्क्रीनवरती खाली एक नंबर शो होतोय, त्या नंबरवरती कॉल करा आणि लगेचच आपली बॅच जॉईन करू शकता। ठीक आहे, चला वळू पुढं। तर बघा, हे 3 गोल्डन रूल जे आज आपण बघणार आहे त्यातील सगळ्यात पहिला रूल काय आहे, सब्जेक्ट वर्ब। ठीक आहे, तर तुमचा सब्जेक्ट काय आहे तुमच्या सेंटेन्स मध्ये हे सगळ्यात अगोदर तुम्हाला ओळखता आलं पाहिजे। सब्जेक्ट नुसार तुम्हाला वर्ब चेक करायचंय। ठीक आहे, तुमचा सब्जेक्ट काय आहे त्यानुसार वर्ब आहे का नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे। ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर जेव्हा तुमच्या समोर एमसीक्यू येईल तेव्हा त्या एमसीक्यू मध्ये तुमचं वर्ब कडे लक्ष गेलं पाहिजे। ठीक आहे, तुमच्या वर्ब कडे लक्ष गेलं पाहिजे। वर्ब तुमच्या टेन्स नुसार आहे का नाही, किंवा वर्ब तुमच्या सब्जेक्ट नुसार आहे का नाही, सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट प्रत्येक एमसीक्यूच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर दुसरं काय रूल बघा, सिंग्युलर प्लुरल। जर तुमच्या सेंटेन्स मध्ये नाउन तुमचा सिंग्युलर असेल तर सिंग्युलर हेल्पिंग वर्ब यूज करा, जर प्लुरल असेल तर प्लुरल हेल्पिंग वर्ब यूज करा। ठीक आहे, असं तुम्हाला नाउन ओळखता आलं पाहिजे आणि त्यानुसार तुम्हाला काय करता आलं पाहिजे, सिंग्युलर असेल का प्लुरल असेल हे तुम्हाला लावता आलं पाहिजे। त्यानंतर कॉम्बिनेशन, कॉम्बिनेशन कशाचं, टेन्सेसचं, हेल्पिंग वर्बचं सगळं कॉम्बिनेशन याच्यामध्ये आलं। म्हणजे तुमच्या सब्जेक्ट नुसार तुमचा वर्ब आहे का, हेल्पिंग वर्ब आहे का, तो टेन्स मॅच होतोय का त्या सगळ्या गोष्टींना। ठीक आहे, कधी कधी काय होतं, अर्ध सेंटेन्स तुमच्या वेगळ्या टेन्स असतं आणि अर्ध सेंटेन्स तुमच्या वेगळ्या टेन्स असतं। ठीक आहे, पण आपल्याला टेन्स सुद्धा मॅच होतोय का ते बघायचं आहे। ठीक आहे, टेन्स नुसार सुद्धा आपल्याला चेंजेस करावे लागतात तुमच्या वर्ब मध्ये। ठीक आहे, आणि हेच आपल्याला ओळखणं, हे जे लास्ट वाला तुमचा रूल आहे ठीक आहे तो महत्वपूर्ण ठरतो, कारण तिथं भरपूर वेळा चुका होतात। ठीक आहे, कॉम्बिनेशन चेक करण्यामध्ये भरपूर चुका होतात, कारण भरपूर साऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं असतं। ठीक आहे, तर यानुसार तुम्ही एररचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, करेक्ट द सेंटेन्स, इम्प्रूव्ह द सेंटेन्स, अशा टाइपचे प्रश्न, फिलिंग द ब्लँक्स असेल। ठीक आहे, तर अशा टाइपचे क्वेश्चन तुम्ही खूप इझिली सॉल्व्ह करू शकता जर हे रूल्स तुम्हाला माहिती असतील तर। ठीक आहे, तर आता आपण एक एमसीक्यू घेणार आहे, तर हा एक एमसीक्यू आपण सॉल्व्ह करूया। बघा, आता जर हा एमसीक्यू माझ्या समोर आलाय तर मला सगळ्यात अगोदर कुठे लक्ष द्यायचं आहे, वर्ब कडे लक्ष द्यायचंय। वर्ब कडून आम्हाला हेल्पिंग वर्ब कडे लक्ष द्यायचंय। हेल्पिंग वर्ब तुमच्या सब्जेक्ट नुसार आहे का याच्याकडे लक्ष द्यायचंय। ठीक आहे, त्या गोल्डन रूल्स प्रमाणे। तर इथं मला दिसतंय अप्रिशिएट हे काय आहे, हे आहे तुमचं इथं वर्ब। ठीक आहे, तर अप्रिशिएट हे जे तुमचं वर्ब आहे तिथं चेंजेस व्हायला पाहिजे। कसं बघा, हे जे तुमचं शुड आहे, हे जे शुड आहे दॅट इज युअर मॉडेल ऑक्झिलरी। जे तुमच्या मॉडेल ऑक्झिलरी नंतर जे तुमचं वर्ब येतं ते कसं पाहिजे, बेस फॉर्म मध्ये। ठीक आहे, जेव्हा तुमच्या सेंटेन्स मध्ये मॉडेल ऑक्झिलरी असेल, मॉडेल ऑक्झिलरी, तेव्हा तुमच्या मॉडेल ऑक्झिलरी नंतर काय आला पाहिजे, V1, म्हणजे तुमच्या वर्बचा बेस फॉर्म आला पाहिजे। इथं तुमच्या वर्बचा बेस फॉर्म नाहीये तर आपल्याला इथं अप्रिशिएट घ्यायला पाहिजे। ठीक आहे, तर अशा प्रकारे मी सगळ्यात अगोदर वर्ब कडे लक्ष देऊन त्याच्यामध्ये काय चेंजेस करता येऊ शकत होते हे बघितलं आणि माझं उत्तर लगेचच आले। ठीक आहे, आता हे जर तुम्हाला नसतं माहिती तर तुम्ही सगळं सेंटेन्स वाचलं असतं, बाकी सगळं बघत बसला असता, सगळं करत असला असता। ठीक आहे, तर अशा प्रकारे इथं तुमच्या पार्ट ए मध्ये एरर आहे। ठीक आहे, अशा प्रकारे एररचा प्रश्न इझिली सॉल्व्ह झाला। तर हे मी अप्लाय करून दाखवलं तुम्हाला रूल कसे अप्लाय करायचे आहे तर। ठीक आहे, तसंच बघा, अन्न व
औषध प्रशासनाची आपण बॅच लॉन्च करतोय लिपिक या पदासाठी. यामध्ये कॉमन सब्जेक्ट इन्क्लुडेड आहेत. तुमचे दररोज लाईव्ह क्लास होणार आहेत या सब्जेक्टचे. तसंच लेक्चर मिस झाल्यानंतर तुम्ही पुन्हा अटेंड करू शकता लेक्चर. नवीन पॅटर्न नुसार यामध्ये टेस्ट घेण्यात आलेली आहे तुमची. ई नोट्स तुम्हाला यामध्ये मिळत आहेत. तसेच सेपरेट नोट्स सुद्धा आपण काही याच्यामध्ये अवेलेबल केलेले आहेत. इथं तुम्ही बघू शकता. या नोट्स मध्ये प्रश्नांचं विश्लेषण तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर IBPS पॅटर्न नुसार प्रश्नांची मांडणी याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. आणि नोट्स तुम्हाला घरपोच येऊन जाणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला कुठे जायची गरज नाही. स्क्रीनवरती खाली एक नंबर शो होतोय, त्या नंबरवरती कॉल करा आणि लगेचच आपली बॅच असो, आपल्या टेस्ट सिरीज किंवा आपली ही नोट्स त्या तुम्ही परचेस करू शकता. आजसाठी इतकंच. इथंच थांबू आपण. थँक्यू. बाय.